प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. बोलविता धनी वेगळाची, हे शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकलेले असतील. परंतु असा प्रत्यय किंवा अशी प्रचिती बऱ्याच वेळेला आपल्याला येत असते. एखादा प्रवचनकार असतो, एखादा उपदेशक असतो, एखादा शिक्षक असतो, एखादा प्राध्यापक असतो, एखादा साधा भोळा माणूस असतो. परंतु त्याच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द झेलण्यासाठी जनता जीवाचे कान करत असते. आणि ते शब्द झेलल्यानंतर आकंठ पान केल्यासारखं तृप्त समाधानाचे ढेकर देत असते. हे असं का बरे होत असते? त्याचं कारण असं की बोलणारा माणूस केवळ साधन असतो, ऐकणारा माणूससुद्धा साधन असतो. साध्य असतं साक्षात परमेश्वर. त्या परमेश्वराची वाणी शब्दांमधून आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचत असते. इस्रायली लोक 40 वर्षांचा प्रवास करून मोआब देशामध्ये स्थायिक झालेले होते. आता तेथून त्यांनी दृष्टी वर करून पलीकडे जायचं आणि पवित्र भूमीचा ताबा घ्यायचा. अशा पार्श्वभूमीवरती मोआब देशामध्ये जिकडे तिकडे विखुरलेले सगळे लोक बघितल्यानंतर मोआब देशाचा राजा बालाक ह्याच्या मनामध्ये एक वाईट विचार आला. त्याने असा विचार केला की ह्या लोकांना संपवायचं, ह्या लोकांना पुढे जाऊ द्यायचं नाही. आणि त्यासाठी त्याने एक संदेष्टा निवडला. त्याचं नाव बलाम, बौराचा पुत्र बलाम. ह्याला परमेश्वराचा संदेश जो प्राप्त झाला तो देण्यासाठी बालाकने त्याला पाचारण केलं. परंतु बालाकला कुठे माहीत होतं की हा संदेष्टा हाडा मांसाचा असला तरी त्याला मिळणारं ज्ञान मात्र स्वर्गीय आहे. साक्षात परमेश्वर त्याच्या मुखातून बोलणार आहे. म्हणून बालाकने त्याला सांगितलं की तू अशा अशा प्रकारचा संदेश दे की लवकरच जणू काही तुमचा सर्वांचा नाश होणार आहे, असा निरुत्साही करणारा, त्यांना धडकी भरविणारा असा संदेश दे. अशा आशयाचा निरोप बालाकने बलामला दिला. म्हणून बलामला त्याने नेलं. त्यावेळेला त्याने किती काव्यरूपाने सुंदर संदेश दिला बघा की बौराचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते आहे तो बोलत आहे. जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्रायला, तुझे मंडप किती रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदी तीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे आहेत. किती सुंदर अशी प्रतीकं वापरण्यात आलेली आहेत बघा. त्याच्या मोटांतून पाणी वाहेल, त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल आणि त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल. अशा प्रकारचा संदेश त्या वेळेला बलामने दिला. त्यावेळेला बालाक त्याच्यावरती भडकला. मी तुला काय सांगितलं होतं, ह्या लोकांचा नाश होईल अशा प्रकारचा संदेश दे. परंतु बलाम सांगतो, फक्त माझी जीभ आहे, शब्द आणि ज्ञान त्याचे आहेत. ही सगळी वाणी त्याची आहे, त्याची करणी आहे. मला वेगळा संदेश देता येऊच शकत नाही. आणि मग बालाकने त्याला दुसरीकडे कुठेतरी नेलं. तिथून आता बघ, आता वेगळा संदेश दे. त्याही वेळेला तो काय बोलला बघा. बौराचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसत आहे तो बोलत आहे. जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला परात्पराचं ज्ञान आहे, ज्याला सर्व समर्थाचं दर्शन घडतं, जो दंडवत घालतो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. मी त्याला पाहीन पण तो आता दिसत नाही. मी त्याला न्याहाळीन पण तो जवळ नाही. याकोबामधून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलामधून एक राजदंड निघेल. अशा प्रकारचे शब्द ज्यावेळेला बलामने उच्चारले तेव्हा त्याने कोणतं भवितव्य केलं की इस्रायलमधूनच प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येणार आहे. त्याचीच जणू काही भविष्यवाणी बलामने त्यावेळेला केलेली आहे. शुभवर्तमानामध्ये एक दुसरा प्रसंग आपल्यासमोर ठेवण्यात आलेला आहे.
प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये शिक्षण देत होता. प्रमुख पुरोहित आणि लोकांचे वडीलजन त्याच्याकडे आले आणि त्याला प्रश्न विचारला, हे तुम्ही कोणत्या अधिकाराने करता? मग येशूने देखील त्याला एक प्रश्न विचारला. मी देखील तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानाला कोणी दिला होता, देवाने की माणसाने? तिथेच त्यांची बोबडी वळली. कारण आपण जर म्हणालो देवाने दिला, तर मग तुम्ही योहानावर विश्वास का ठेवला नाही, असा प्रतिप्रश्न हा माणूस आपल्याला विचारेल. माणसाने दिला असं म्हणायचं तर जनसमुदायाची आपल्याला भीती आहे. कारण योहान संदेष्ट आहे असे सगळे मानतात. त्यावेळेला त्यांनी येशूला उत्तर दिलं, आम्हाला माहीत नाही. मग येशूने काय सांगितलं बघा, मग ह्या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे मी तुम्हालाही सांगत नाही. ह्याचा अर्थ काय? जी व्यक्ती ठाम अशी भूमिका घेत नाही त्या व्यक्तीला परमेश्वराचं प्रकटीकरण होणं अशक्य असतं. आपल्याला देखील ठाम अशी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. भौराचा पुत्र बलाम ह्याने भूमिका घेतली, येशूने भूमिका घेतली, योहान बाप्तिस्ताने भूमिका घेतली, त्यानंतर पेत्राने आणि पौलाने भूमिका घेतली. म्हणून आज आपल्यापर्यंत ख्रिस्ती धर्म येऊन पोहोचलेला आहे. आपण ह्या आगमन काळामध्ये ख्रिस्ताच्या बाजूने भूमिका घेणार आहोत की त्याच्या विरुद्ध भूमिका घेणार आहोत, तपासून पाहूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.